नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे. स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजची अंगणवाडी सेविका यामध्ये भरती निघालेली आहे, याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या जॉबशी रिलेटेड व्हिडिओ असतील, योजनाशी रिलेटेड व्हिडिओ असतील, असे भरपूर व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला पुढे सुरू करूयात. अंगणवाडी सेविका भरती निघालेली आहे. खूप महत्त्वाची बातमी आहे, खूप महत्त्वाची भरती आहे. आणि ही भरती कशा प्रकारे केली जाणार आहे, फॉर्म कशा प्रकारे आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, यासाठी आपल्याला पात्रता काय, शैक्षणिक पात्रता जी आहे ती कशा प्रकारे लागणार आहे, म्हणजे यामध्ये डिग्री लागणार आहे की 10वी उत्तीर्ण पण चालणार आहे, संपूर्ण पाहणार आहोत. तर चला आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती. तर बघा, ही भरती जी आहे महाराष्ट्र शासन भरती आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला वाशिम यांच्या अधीनस्थ असलेल्या कारंजा, लाड, रिसोड जिल्हा वाशिम व बार्शीटाळी व अकोट जिल्हा अकोला राहणार शहरी महिला उमेदवाराकडून अर्ज भागातील म्हणजे केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडीतील मदतनीस जे काय असतील, मानधनी असतील, या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आहे. तर जाहिरात क्रमांक 2 आहे आपली. अर्ज सादर करण्याचा कालावधी होता 5/2/2025 ते 18/2/2025 पर्यंत. कार्यकालीन वेळेत 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचा जो वेळ आहे तो आहे. त्यानंतर पुढे पहा, सदर पदांची संख्या विज्ञापित पदाकरिता आवश्यक अर्हता व अटी शर्ती शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग क्रमांक काय असेल 2 फेब्रुवारी प्रमाणे राहील. तर पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस. 7 पदे आहेत. मानधन असणारे तुम्हाला 7,500 रुपये म्हणजे 7,500 रुपये. शैक्षणिक पात्रता किमान 12वी तरी पास पाहिजे मित्रांनो. तर शहराचे नाव कारंजा, रिसोड, अक्कोट, बार्शीटाळी अशी एकूण पदे असणाऱ्या 7, म्हणजे पदाची संख्या कारंजामध्ये 2 आहे. यामध्ये भाषा मराठी आणि उर्दू असे 2 पाहिजेत. त्यानंतर रिसोडमध्ये एकच जागा आहे, भाषा मराठी आहे. त्यानंतर अकोटमध्ये 1 आहे जागा आणि भाषा उर्दू आवश्यकता आहे. त्यानंतर बार्शीटाळीमध्ये 3 जागा आहेत, परंतु भाषा ही उर्दू आहे. त्यानंतर सविस्तर माहिती, सविस्तर अटी या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी हे आहे, लिंक दिलेली आहे आणि आपल्याला मानधन एवढं आहे. अशा प्रकारे अंगणवाडी सेविका ही महत्त्वाची भरती निघालेली आहे. तर पहा, अशा प्रकारे अंगणवाडी सेविका मदतनीस ज्याप्रमाणे जागा आहेत त्याप्रमाणे आपण फॉर्म भरू शकता. आपल्याला मानधन असणारे 7,500 रुपये. तर नक्कीच ज्या महिलांना अशी अपेक्षा आहे की आम्ही देखील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून, मदतनीस म्हणून काम करावं, तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला सविस्तर माहिती मिळून गेली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट जरूर करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.